मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर आज माझा व्हिडिओ आहे एफ फॉर फर्टिचरवर. समजून घ्या, फर्टिचर, एफ फॉर फर्टिचर. तर हा जो यूट्यूबर आहे हा तो फर्टिचरच आहे. एक नंबरचा फर्टिचर आहे. आता काय याला पुष्कळ नाव दिलं आहे, कोणी ससुल्या नाव दिलं आहे आणि काय काय म्हणजे याला आहे ते रॅबिटवाल्यासारखे दात आहे याचे. पण बाबा मी तर एफ फॉर फर्टिचरच म्हणणार, कारण यांची बुद्धी जी आहे ती पाटीचरसारखीच आहे. आता हा फटीचर दादा जो आहे, फटीचर दादा, तो गेला होता त्याच्या दोस्त, तो आहे ना फिखील, हां कोण आहे त्याचं नाव आहे तो बाबा, ओहो या लोकांची भाषा समजत नाही मला, काय काय वासाडे 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 करत असत. मला नक्की कमेंटमध्ये सांगा वासाडे म्हणजे काय. तर हा ह्याच्या मित्राच्या घरी गेला होता आणि ह्याचा मित्र तुम्हाला माहितीच असेल, काही टाईम अगोदर ह्याच्या मित्राचं घरी म्हणे झोपलेलं असताना पण चोरी व्हायची म्हणे. मोबाईल चोरले म्हणजे चोरांनी, म्हणजे असं काय झालं आणि घरात येऊन कशी चोरी झाली ते आपल्याला माहीतच नाही. हे म्हणतात की ह्यांनी दरवाजाला कुलूप लावले होते ना, तरीसुद्धा ना ह्यांच्या घरामध्ये झाली होती चोरी. तर कसं करत असतील बाबा अशी चोरी, आपल्याला तर माहीत नाही. पण हे खरं आहे का खोटं हे त्यांनाच माहीत. तर ते जाऊन द्या, तो विषय सोडायचा. आता ह्याचा दोस्तने घेतलं आहे पनवेलमध्ये घर. ओ माय गॉड, पनवेल, ते पण हायवेवर, पुणे हायवे का, ते घेतलं आहे एफ फॉर फर्टिचरच्या मित्राने घर. तिथे पनवेल हायवेवर घेतलेलं आहे. तर मजा काय, या एफ फॉर फर्टिचरची बायको जी आहे फर्टिचरनी, एफ फॉर फर्टिचरनी याची बायको, हिला काही कामधंदे येत नाही. हिला फक्त ते काय माखलं काय करते बाबा, कुठे ते समुद्रात जाते, कुठे दगड आपटते, तिथून ते काढते, ते खाते, आणि पाहिजे ते मटन बिर्याणी करणार, काय चिकन बिर्याणी करणार, काय फिश फ्राय करणार, आणि त्यांचेच मसाले घालून. मग ह्यांच्या मसाल्याची इज्जत एकदा ना ते काळ्या टोपीवाल्याने काढली होती. काळ्या टोपीवाल्याने काय यांची इज्जत काढली होती की याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा स्मेल येतो, पुष्कळ स्मेल येतो. असं ते काळ्या टोपीवाल्याला ह्यांनी मसाला पाठवला होता. तर त्याने तो आठवला ना कोण तो, हो काळा कोंबडा कापून दाखवला होता ना तो रिक्षावाला. हां, तो आजकाल त्याचं काहीतरी घरात बसून ऑर्डर घ्यायचा धंदा चालू झाला आहे. हे यूट्यूबवाले ना हे सगळे असलेच आहेत. की जरा यूट्यूब चॅनल मोठं झालं नाही, असून द्या, बिझनेस करत आहेत लोक, मराठी माणूस पुढे द्यायला पाहिजे म्हणतात. पण हे चुकीचं काम करतात आहे ना, हे आपल्याला माहीत नाही. फक्त मराठी माणूस आहे ना, बरोबर. आता चुकीचं काम म्हणजे मराठी माणूस नाही हो, सगळे लोक करतात असं काही नाही. पण असं इथे दाखवतात हे यूट्यूबवरमध्ये दाखवतात ना, हे लोक चुकीचं काम करून, म्हणजे तुम्हाला समजलंच असेल काय चुकीचं काम करून. ठीक आहे. तर हा एफ फॉर फर्टिचर तो गेला होता ह्याच्या बिल्डिंगमध्ये. त्याचं पूर्ण बिल्डिंगची पूजा होती. पूजा म्हणजे आता आपलं नवीन वर्ष स्टार्ट झालं ना, आपलं परवाशी झालं होतं आणि आज 14 तारीख. तर काही लोकांना 14 तारीखचं आहे आणि काही जणांना 2 दिवसा अगोदरचे होतं. तर नवीन वर्ष झालं होतं सुरू. तर हा एफ फॉर फर्टिचर त्याच्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये गेला होता. आणि जेव्हा ते घरी आलं तर एफ फॉर फर्टिचरची बायको आहे ना, ती जरा उन्नाडच आहे, पागलच आहे ती. तिला काय फुकटचं काय भेटलं तर ठेवायचा अभ्यास आहे. जसं म्हणते आमचं पण लोनमध्ये आहे, हो का. मग ते तेव्हा लोकांकडे अपील करून पैसे घेतलेले, त्याचा हिशोब नाही दाखवला अजून. मी किती टाईमपासून विचारते, हिशोब द्या हिशोब द्या हिशोब द्या, त्याचा हिशोब दाखवलेलाच नाही. ओ माय गॉड, हिशोब. दादाचे व्हिडिओ बघून ओ माय गॉड, दादासारखीच भाषा झाली. तर त्याचा हिशोब द्या, मग आपल्याला समजेल की ते भाडे म्हणजे तुम्ही लोन भरत आहेत की नाही, की लोकांकडे घेतलेले पैशाचं. आणि लोन पण आहे, ते घर पण नाही विकलं. नॉटी बॉय, पकडा गया, सच पकडा गया. अरे छचुल्या, एफ फॉर फर्टिचर, तुम्हारा प्लॅन क्या बोलते, पकडा गया. बरोबर आहे की नाही मैत्रिणीनं, तुम्ही मला नक्की सांगा. तर मी म्हणते तेव्हा त्या यूट्यूबरची आई आहे ना, ती अशी भिंतीला टाका. अरे एक प्रोत्साहन द्यायचं असतं, एक बोलायचं असतं, हो मावशी होईल, टेन्शन घेऊ नका, आहे ना आपलं यूट्यूबचं चॅनल, आपल्या भरोशावर मी तुमचं नाव घेईन. बस मी साशुल्याला पण सांगेल की नाव घ्या याचा व्हिडिओ बघा तर होईल. पण नाही,
जिथपर्यंत लोनचे पैसे नाही भरत, लोनचं नाही हो, लोनचे तोपर्यंत ते घर आपलं नाही म्हणे. कर्मा ह्या बाईचं इकडे ती काय ती हागरी नवरा पडला म्हणे, हाताला लागलं म्हणे, आणि इथे हे हागरे बाबा. ओ माय बाप. एफ फॉर पाटीचा. दादा तर सोडून द्या. दादाने आज काय केलं ना, बोलू नाही शकत, उद्या सांगते मी. हा एफ फॉर फटीचर हा जरा ना गॉन केसच आहे. ह्या सकाळी असं काय ते कॅमेरा घेतला, काय आहे त्याच्याकडे, गोप्रो आहे का काय आहे, असा हातात घेतला आणि हिंडपिऱ्यासारखा. अरे एक हिंडपिरी मला आठवली, ती हिंडपिरी ओ माधुरीताई हिंडपिरी आठवली की नाही. तिचा हवं आहे हिंडपिरा, कुठे पण जातो. फुकटचं काय भेटलं ना, असे बोलवतात. त्यांचं जरा चॅनल मोठं आहे ना, तर ह्या लोकांना ना कंपनीवाले बोलवतात. कंपनी म्हणजे मोठे मोठे रेस्टॉरंटवाले ना बोलवतात की या या या. हा एकटा नाही जात, हा पूर्ण फॅमिली घेऊन जातो. मग जर फंक्शन आलं तर बहिणीला पण बोलतो, ये ग फुकट खायला, ये ग फुकट खायला. आणि आईला घरी बसून हे लोक फिरायला जातात. काही लोक आहेत ना हिंडपिरा. याच फॉर हिंडपिरा, एफ फॉर फटीचर. वाह क्या नाम है बाबा. चुम्मेश्वरी 36शी 32शी नाही 36शी दाखवून फुकटचे पैसे कमवणारा आपला एफ फॉर फटीचर. तुम्ही समजलाच असाल, बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो. एफ फॉर फटीचर आपला आहे तो. आपला नाही म्हणजे यूट्यूबमधला. फुकट म्हणजे फुकट गाव. हिंडपिरा फुकट गाव, हिंडपिरा फुकट गाव, बरोबर आहे की नाही मंडळी. ओ माय गॉड. इथे तो एफ फॉर फटीचर आणि हा इथे डी फॉर दादा. दोघांची अक्कल शेण खायला गेले. असं शेण खातात हे लोक, तुम्ही सांगा. पालखी येणार आहे, पालखी त्याच्या घरी. त्यासाठी तो कुठे गेला, फी मार्टमध्ये. ओ माय गॉड. फी मार्टमध्ये गेला का, तर नारळ कमी. मग हे नारळ फोडणार, फी मार्टचे हे नारळ फोडणार आणि त्याचं चिकन मटन रस्सा आणि काय काय बनवेल. बघा बघा याची अक्कल बघा जरा. हां अक्कलच नाही आहे. 1.5 पैशाची अक्कल नाही म्हणे. घरी पालखी येणार म्हणे, घरी पालखी येणार आहे, त्यासाठी फी मार्टवरून नारळ आणले. नारळ द्या, एक डोक्यावर मारा याच्या बारक करून बघूया जरा गट्टी आहे का. म्हणजे डोकं नाही हो नारळ. त्यावर फुकटीचे 4 आंबे. आता तुम्हाला माहिती आहे लास्ट टाईमला आंबे डुक्कर निघाले होते ह्या लोकांचे. तर हा नारळ काय नारळ नाही सॉरी आंबे घेऊन पळून गेला होता त्या बाईकडे. मग त्या बाईने पण ह्याला बरोबर झाडलं होतं, आठवतं आहे की नाही. मग गॅस लोकांचं आंबे घेताना हा बोला असेल बघा. हा कारण हा माणूस सगळीकडे कमिशन बघतो. आपला जो आहे दादा डी फॉर दादा, हा सगळीकडे कमिशन बघतो. जर तो गाडी कोणाचं वापरत असेल, रिक्षा वापरत असेल, काहीही वापरत असेल, जर एखाद्या व्यक्तीने 6-7 थाल्या ह्याच्याकडे मागवलं तर ह्याला किती प्रॉफिट आहे. आता त्याच्यात मला काही नाही, त्याला प्रॉफिट हो लॉस हो त्याचे काही नाही आहे. पण एक थालीला 650 असे 6 थाल्या गेल्या अर्ध्या दिवसाचे बरं का. लोकांना कापून म्हणजे लोकांचे पर्स कापून ह्याचा बंगला बांधतोय हा. त्याच्यावर राहिलेलं 150 रुपये सुरमईला दिले. ओ मला तर मज्जा आली, एवढी मज्जा आली ना. मग देव असंच करणार ना, फुकटचे म्हणजे डिस्काउंटमधले नारळ आणले ते देवाला तिथे देणार, त्याच्यानंतर ते त्याला भेटणार परत. काही लोक ठेवतात स्वतःला एक म्हणजे नारळ, अर्धा नारळ ठेवतात आणि अर्धा आपल्याला देतात. आपण त्याचं काय करतो, खीर किंवा स्वीट असं करतो. पण दादा नो बे, तो चिकटगुंड्या 1 नंबरचा चिकटगुंड्या आहे तो ते सगळं करणार का. तो ते मच्छी चक्कींच्या भाजीला टाकणार आणि ते लोकांना बोलणार बघा देवाचा प्रसाद आहे, खावा, वाईट नका करू. चिकटगुंड्या. आज आंबे पण तसंच केलं तू. फुकटचे तिथे म्हणजे तिथून आणले आणि फ्रीमध्ये 4 घेतले. देवाचरणी प्रार्थना करते ते सगळे आंबे डुक्कर निघो तुझे फुकटचे. तुझ्या आईची भाषा आहे आंबे डुक्कर निघाले म्हणून. त्याच्यासाठी म्हटलं देवाचरणी प्रार्थना करते यावर्षी जे आंबे खाशील ते सगळे तसेच निघू. आणि मी एवढं सांगते की जे ह्यांच्या घरी गेस्ट गेले तर देवाचरणी प्रार्थना करते की 1 महिन्या झाल्यानंतर सुद्धा त्यांचं हेल्थ चांगलं असून ते देवा. जर या चिकटगुंड्याचं
खाजून काजू कतलीने कुठे कुठे खाजून लावलेले हात, अनहायजिनिक खुजिली मास्टरींचे हाताने सर केलेलं. माय गॉड, मला तर कसं तरी गरगरतंय, मला जीव जळजळतो. जसं मातोश्रीला पुत्राचं आजाराचा जीव जळजळतो तसं मला पण जीव जळजळतो. माझा जीव जळजळतो, मला पाहिजे.